कोथिंबीर वडी तर आपण नेहमीच बनवतो, पण एकदा ही बटाट्याची वडी तयार करून बघा. वरून मस्त कुरकुरीत, आतून एकदम सॉफ्ट अशी ही बटाटा वडी तयार होते. ही वडी आपण तेलामध्ये डीप फ्राय केली आहे, तरीसुद्धा ह्याला बिलकुल तेल नाही आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे मी धुवून घेतलेले आहेत अगोदर. आता ह्यावरची साल आपल्याला काढून टाकायची आहे आणि बटाटे पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर आपल्याला ह्याला किसून घ्यायचं आहे. तर मध्यम होलाची किसणी घ्यायची आणि पाण्यामध्येच आपल्याला हे किसून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतं बटाटा काळा पडणार नाही. इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहेत. आता हे स्वच्छ आपण 2 पाण्याने धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. पाणी आहे ते सगळं काढून टाकायचं. एका प्लेटमध्ये आपण ह्याला ठेवून देऊया आणि याच पद्धतीने बाकीचा सर्व बटाटा काढून घेते आहे मी. आता दुसऱ्या वेळेला आपल्याला पुन्हा हे धुवून घ्यायचं आहे. त्याकरता ह्यामध्ये पाणी घालायचं. इथे मी एक वाटण तयार करणार आहे, तोपर्यंत बटाटा काळा पडू नये म्हणून हे याच्यामध्येच आपण ठेवून देऊया. ह्याला बाजूला ठेवून देऊ आणि वाटण तयार करू. 5 हिरव्या मिरच्या, 5-6 लसूण पाकळ्या, 1.5 इंच आलं असं मी घेतलेलं आहे. याच्यामध्ये पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी ओबडधोबड हे वाटून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे ओलं खोबरं. इथे मी 2 चमचे खोवलेला नारळ घेतलेला आहे. ओलं खोबरं नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. ह्याला वाटून घेतलेलं आहे आणि हे वाटण आपलं तयार झालं. आता दुसऱ्यांदा बटाटा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, चांगलं पिळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये आपण ह्याला काढून घेऊया. इथे बटाटा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. बटाटा सर्व पिळून घेतल्यानंतर वाटीने आपल्याला एखाद्या मोजून घ्यायचा आहे, कारण पीठ आपल्याला किती वापरायचं आहे त्याचा अंदाज येईल. त्यामुळे इथे मी वाटीने मोजून घेते. तर गच्च भरून घ्यायची आहे वाटी बघा अशा पद्धतीने. तर साधारण 2 वाटी हा कीस आहे. एक साधारण अंदाज आपल्याला येईल असं. आता याच वाटीने आपल्याला यामध्ये बेसन घालायचं आहे. तर अगोदर आपण वाटलेलं जे वाटण आहे ते घालू. सगळं वाटण काढून घेऊया. यानंतर यामध्ये काही मसाले घालू. धणा पावडर घेतले आहे 1 चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चिमूटभर इतकं हिंग घातलेलं आहे, 2 चमचे सफेद तीळ घातलेले आहेत, चवीनुसार मीठ घालायचं आणि एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे याचा स्वाद चांगला येतो. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसन. तर त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला बेसन घालायचं आहे. 2 वाटी कीस आपण घेतलेला आहे, त्याकरता 1 वाटी बेसन घ्यायचं. बेसन चाळून घालायचं आहे. वडी चांगली कुरकुरीत तयार व्हावी याकरता इथे मी अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालू. पोहे चाळून घ्यायचे म्हणजे यावरची पावडर निघून जाईल. 2 चमचे भाजलेले चणे घेतलेले आहेत मी, तर तुम्ही याऐवजी डाळसुद्धा वापरू शकता आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. मिक्सरला हे बारीक करून घेतलं. यामध्ये आपण सर्व ही पावडर घालून घेऊ. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा आणि कोथिंबीरीचं जे मॉइश्चर आहे किंवा जो ओलावा आहे त्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. पीठ जर कमी वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये पीठ आणखीन वाढवू शकता. बघा इथे 1 थेंबही पाण्याचा वापर न करता हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे. आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला हे सेट करायचं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आणि हा गोळा जो आहे तो ह्या प्लेटमध्ये ठेवून ह्याला पसरवून घ्यायचा आहे. तर चांगलं ह्याला थापून घ्यायचं आहे. छान असं गोलाकार थापायचं, एकसमान करायचं आहे, कुठे जाड किंवा पातळ असं होता कामा नये. तर इथे मी हे थापून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला स्टीम करून घेऊया. आता ह्याला वाफवून घेण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे. पाणी असं चांगलं उकळलं गेलं पाहिजे म्हणजे मग वडी खूप छान होते. तर प्लेट टाकताना हात भाजणार नाही किंवा हातावर वाफ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि हे प्लेट मी व्यवस्थित करून घेतली. आता ह्यावर झाकण ठेवून 10 ते 12 मिनटं आपण ह्याला स्टीम देणार आहोत. 10 ते 12 मिनटानंतर झाकण काढून आपण चेक करून पाहूया. इथे मी टूथपिक घेतलेली आहे, ती क्लिअर निघाली तर समजायचं
की आपली ही वडी व्यवस्थित शिजली आहे. तर इथे बघा ही टूथपिक जी आहे ती क्लिअर आलेली आहे. याचा अर्थ ही वडी शिजलेली आहे. जास्त वेळ नाही लागत ह्या वडीला शिजण्यासाठी. ह्याला काढून घेऊया आपण आणि थंड करून घेऊया. थंड करण्यासाठी एका स्टँडवर ठेवून द्यायचं, म्हणजे लवकर ती थंड होईल. थंड झाल्यानंतर बघा ह्याचे काठ पण सुटायला लागलेले आहेत. मस्त अशी ही वडी आपली तयार झालेली आहे. याला ज्या आकारात तुम्हाला हवं आहे त्या आकारात तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे मी चौकोनी आकारात ह्या वड्या तयार करून घेते. कधीतरी चटपटीत स्नॅक हवा असेल तर घरच्या घरी हे तुम्ही तयार करून घेऊ शकता. मस्त लागतात ह्या बटाट्याच्या वड्या. आता सध्या उन्हाळ्यामध्ये काय आहे, कोथिंबीर आपल्याला जास्त अवेलेबल नसते, कमी असते. त्यामुळे मग अशा बटाट्याच्या वड्या पण तुम्ही करू शकता जर वडी बनवायची असेल तर. इथे वड्या बघा किती मस्त तयार झालेल्या आहेत. एकदम चौकोनी चौकोनी क्यूब तयार झालेले आहेत. आता अशी सुटसुटीत वडी तयार झाली की समजायचं ती तेल पिणार नाही. वड्या जर ओल्या असल्या तर समजायचं की ते तेल जास्त पिणार. तर इथे ही वडी बघा मस्त मी तुम्हाला दाखवते. थोडीशी सॉफ्ट पण आहे मधून आणि छान अशी तयार झालेली आहे. चला तर मग आता ह्याला आपण काढून घेऊ सर्व. वडी तुम्हाला डीप फ्राय करायची नसेल तर ह्या वडीला तुम्ही फोडणी देऊन पण घेऊ शकता. याच्यामध्ये मोहरी, जिरं, थोडेसे तीळ टाकायचे आणि ह्याला फोडणी देऊन पण तुम्ही खाऊ शकता कमी तेलात, किंवा मग असं माझ्यासारखं डीप फ्राय पण करून घेऊ शकता. डीप फ्राय केल्याने वडी कुरकुरीत तयार होते. मात्र तेल बेताचंच गरम करायचं. गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवर सतत हलवायचं आहे, म्हणजे समान रंग येतो वडीला. आता तुम्ही पाहू शकता इथे ह्या वड्या बघा मस्त अशा सोनेरी रंगावर, समान रंगावर आपण तळून घेतलेल्या आहेत. तर मस्त ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. एकदा नक्की ट्राय करून बघा, नक्की सर्वांना आवडतील. तर इथे ह्या बघा मस्त अशा ह्या चौकोनी चौकोनी वड्या तयार झालेल्या आहेत. बिलकुल ह्या वडीने तेल पिलेलं नाही आहे, कारण त्या कोरड्या होत्या अगोदरच. तर आपण एका चाळणीमध्ये ह्याला काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा स्नॅक्स तयार झालेला आहे. तुम्ही सॉससोबत किंवा चटणीसोबत ह्याला खाऊ शकता. पण हे नुसत्या पण छान लागतात. वडी बघा किती मस्त तयार झाली आहे. वरून कुरकुरीत, आतून सॉफ्ट अशी ही वडी आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.